स्वाध्याय 1. पूनमने काही त्रिमितीय आकारांच्या वस्तूंनी रॉकेट बनवले आहे. त्यासाठी प्रत्येक आकाराचे किती ठोकळे वापरले आहेत निरीक्षण करा आणि लिहा. बघा, इथे काही आकार दिलेले आहेत, चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रामध्ये कोणकोणते आकार वापरलेले आहे त्यांची संख्या आता आपल्याला खाली लिहायची आहे. त्यामध्ये काही घन आहेत, काही इष्टिकाचिती आहेत, काही शंकू आहेत आणि काही दंडगोल हे आकार आहेत. चला तर मग आता आपण आकार मोजूया. सगळ्यात पहिला आहे घन. तर या चित्रामध्ये घन आकार किती आहेत ते आपण मोजूयात. बघा, यामध्ये एक घन आकार दिसत आहे. त्यानंतर पुढील आकार आहे इष्टिकाचिती. इष्टिकाचिती हे इथे 1 आणि हा 2 असे 2 इष्टिकाचिती आकार आहेत. त्यानंतरचा पुढील आकार आहे शंकू. आता शंकू मोजूयात. शंकू 1 2 3 4 5 6 आणि 7 शंकू आहेत 7. त्यानंतर पुढील आकार सांगितलेला आहे दंडगोल. बघा, या आकृतीमध्ये दंडगोल मोजूयात. 1 2 आणि 3 4 एकूण 4 दंडगोल आहेत. कार्तिकने विविध त्रिमितीय आकारांचा उपयोग करून इंजिनचे चित्र काढलेले आहे. त्या चित्रात आकाराप्रमाणे रंग भरा. बघा, बाजूला एक चित्र दिलेले आहे. ते कार्तिक नावाच्या मुलाने काढलेले चित्र आहे आणि त्यामध्ये काही भौमितिक आकार वापरलेले आहे. मग शंकू वापरलेला आहे, त्यात दंडगोल वापरलेला आहे, घन वापरलेला आहे आणि इष्टिकाचिती असे हे भौमितिक आकार त्यामध्ये आहेत. मग कोणता आकार कसा रंगवायचा त्याचे रंग दिलेले आहेत. शंकू पिवळ्या रंगाने रंगवायचा, दंडगोल लाल रंगाने रंगवायचा, घन आकार निळ्या रंगाने रंगवायचा आणि इष्टिकाचितीचा आकार हा हिरव्या रंगाने रंगवायचा. चला तर मग आपण आता दिल्याप्रमाणे आकार रंगवूया. शंकूचा आकार पिवळ्या रंगाने रंगवूया. चला, त्याच्या पुढीलचा आकार दंडगोल. दंडगोल आकार हा लाल रंगाने रंगवूया. त्यानंतर घन हा आकार निळ्या रंगाने रंगवूया आणि इष्टिकाचितीचा आकार हा हिरव्या रंगाने रंगवूया. बघा, या पद्धतीने रंगवलेलं चित्र आपल्याला दिसणार आहे. खेळण्यांच्या दुकानातील काही खेळणी इथे दिलेली आहेत. ही खेळणी वेगवेगळ्या आकारांपासून बनलेली आहेत. या खेळण्यांमध्ये जे आकार वापरलेले आहेत त्या आकारांची नावे खेळण्यांच्या खाली लिहा. तर बघा, पहिल्या चित्रामध्ये आकार येत आहे दंडगोल. त्यानंतर त्या काड्या आहेत, त्याच्या पुढे आहे गोल आणि काड्याचा आकार आहे इष्टिकाचिती. त्यानंतर पुढील चित्रामध्ये शंकूचा आकार आलेला आहे, दंडगोल आलेला आहे आणि इष्टिकाचिती आलेली आहे. हे भौमितिक आकार आहेत. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये गोल आलेला आहे आणि त्या गोलामध्ये काडी आहे, ती दंडगोल आकाराची आहे. आणि सगळ्यात शेवटचे चित्र आहे ते आहे गोलाचे चित्र. त्यामध्ये गोल आकार आलेला आहे आणि एक नाकाचं चित्र दाखवलेलं आहे. तिथे शंकू हा भौमितिक आकार आलेला आहे. अशा पद्धतीने त्यांची नावे लिहायची. तर मग बघा, प्रत्येक चित्राखाली त्या चित्रात कोणकोणता भौमितिक आकार आलेला आहे त्यांची नावे आता आपण लिहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.